आता जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। राज्यात 62 नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू, तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 456 वर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 22 जानेवारीच्या परीक्षा 28 जानेवारीला होणार। 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यानं विद्यापीठाचा निर्णय। राम मंदिर उद्घाटना दिवशी नागपूर मेट्रोतर्फे प्रवाशांना तिकिटावर 30% सूट। मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीचं काम युद्ध स्तरावर सुरू। 23 तारखेपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। रविकांत तुपकरांच्या पत्नीसह 30 ते 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल। सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी मलकापूरमध्ये रेल रोकोचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। यवतमाळच्या जिल्हा बँकेच्या सीईओ नियुक्ती प्रकरणी संचालक मंडळास उपनिबंधकांनी बजावली नोटीस। 31 जानेवारीला उपनिबंधकांकडे सुनावणी होणार। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील विद्यार्थी इंजेक्शनद्वारे नशेच्या आहारी। महानगरपालिकेच्या पंचवटी टॉकीजच्या मागे इंजेक्शनचा खच एका व्यक्तीने विचारणा केली असता विद्यार्थ्यांकडून व्यक्तीला मारहाण। भारत पाक युद्धात पराक्रम गाजवलेल्या रणगाड्याची सिंधुदुर्गात मिरवणूक। पुण्याच्या खडकीतून निघाल्यानंतर रणगाड्याचं ठिकठिकाणी स्वागत। T-55 या रणगाड्याचं कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये आगमन। वर्ध्यात हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांना वाहतूक पोलिसांकडून गुलाबाचं फूल। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन तर्फे जनजागृतीसाठी स्तुत्य उपक्रम।